Brought to you by Aqua Team. Be better, be bold, be you. महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूक अगदी तोंडावर येऊन ठेपली आहे. अगदी 1 महिन्यावरती ही निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये मनोज जरांगे फॅक्टर नेमका किती चालणार आहे याबाबत असंख्य प्रश्न विचारले जात आहेत. विधानसभा निवडणुकीमध्ये मनोज जरांगे यांनी उतरावं का, त्यांनी या निवडणुकीमध्ये उमेदवार द्यावेत का असा प्रश्नही उपस्थित केला जात होता. मनोज जरांगे ज्या मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत ते जर निवडणुकीमध्ये उतरले तर त्याचा नेमका परिणाम काय होईल, ज्या आरक्षणासाठी ते लढतायत ते आरक्षण मुळात त्यांना मिळावं का, त्यांनी जर उमेदवार दिले तर त्यांनी कुठे उमेदवार द्यावेत, किती उमेदवार द्यावेत, मराठवाड्याच्या व्यतिरिक्तही ते अनेक ठिकाणी उमेदवार देणार आहेत का, असे अनेक प्रश्न आहेत, असंख्य प्रश्न आहेत. या सगळ्या प्रश्नांची जी उत्तरं आहेत ती एका सर्वेमधनं समोर आलेली आहेत. एक सर्वे जो आहे तो द हिंदू या पेपरमध्ये आलेला आहे. त्या सर्वेमध्ये नेमकं काय म्हटलं गेलंय, जनमत काय आहे, लोकांचं मत काय आहे, त्यांना या सगळ्याबद्दल काय वाटतं, त्याची काही आकडेवारी आहे ती याच्यामध्ये मांडलेली आहे आणि तीच आकडेवारी आपण आज समजून घेणार आहोत. नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक. सगळ्यात पहिले तर आकडेवारी काय सांगते ते आपण जाणून घेऊयात. मात्र हा सर्वे जो आहे तो MIT SOG MIT स्कूल ऑफ गव्हर्नन्स लोकनीती CSDS सर्वे म्हणून ओळखला जातो. आज हा द हिंदू या पेपरमध्ये छापून आलेला होता. त्याच्यामध्ये त्याचं प्रचंड मोठं एक अनालिसिस जे आहे ते आलेलं आहे आणि हा सर्वे फक्त मनोज जरांगेंपुरताच मर्यादित नाहीये, तर याच्यामध्ये महाराष्ट्राबद्दलचा देखील इतर पक्ष म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडीबद्दल लोकांना काय वाटतं, त्याबद्दलचं त्यांचं जनमत काय आहे ते देखील याच्यामध्ये सांगण्यात आलंय. या सर्वे मधली जी आकडेवारी आहे किंवा याच्यासाठी जी मेथोडॉलॉजी आहे ही आकडेवारी काढण्यासाठीची ती काय आहे ते आपण आधी थोडक्यात समजून घेऊयात. याच्यामध्ये जे सॅम्पल्स वापरले गेलेले आहेत किंवा ज्या लोकांशी बोललं गेलेलं आहे तर असे 2607 लोकांचे इंटरव्ह्यूज जे आहेत ते या सर्वेसाठी करण्यात आलेले आहेत. याच्यामध्ये 39 विधानसभा मतदारसंघातले हे लोक होते आणि अनेक पोलिंग स्टेशन्सही याच्यामध्ये त्यांनी घेण्यात आलेले होते. साधारण 140 पोलिंग स्टेशन्स मधले जे लोक होते त्यांच्याशी बोललं गेलं, त्यांच्या मतदारसंघात जाऊन त्यांची जी निवड आहे ती करण्यात आलेली होती आणि मग त्यांचे इंटरव्ह्यूज जे आहेत ते करण्यात आलेले आहेत. हा सर्वे MIT SOG म्हणजे MIT स्कूल ऑफ गव्हर्नन्स आणि त्याचबरोबर लोकनीती CSDS सर्वे म्हणून ओळखला जातो. द हिंदूमध्ये आज हा सर्वे जो आहे तो छापून आलेला आहे. सगळं अनालिसिस जे आहे तेही छापून आलेलं आहे. सगळ्यात पहिले आता आपण आकडेवारीकडे जाऊयात आणि त्याच्यामध्ये नेमकं काय म्हटलंय ते समजून घेऊयात. सगळ्यात पहिला जो प्रश्न विचारला गेला होता तो प्रश्न होता की मनोज जरांगेंबद्दल तुम्हाला काय वाटतं. आता याच्यामध्ये मनोज जरांगेंना ओळखणारे लोक हे 70% लोक होते. त्याच्यामध्ये जरांगे आणि समर्थकांनी निवडणूक लढू नये असं म्हणणारे 35% लोक होते. जरांगे आणि समर्थकांनी निवडणूक लढवावी असं म्हणणारे 40% लोक होते. तर आमचं याच्याबद्दल कुठलंही मत नाहीये किंवा आम्हाला याच्याबद्दलचं ओपिनियन द्यायचं नाहीये अशी जी एक कॅटेगरी असते त्याच्यामध्ये 25% लोकांनी याबाबत वोट केलेला आहे. ही सगळी जी आकडेवारी आहे ती पर्सेंटेजमध्ये आहे. म्हणजे या ज्या 2607 लोकांचे जे इंटरव्ह्यूज केले त्याच्यातून येणारी जी उत्तरं आहेत ती उत्तरं मिळाल्यानंतर त्याचं एक पर्सेंटेज काढण्यात आलं प्रत्येक प्रश्नाच्या अकॉर्डिंग आणि मग ती आकडेवारी जी आहे ती समोर ठेवलेली आहे. पुढचा प्रश्न काय होता तर आरक्षण मागण्याची त्यांची जी पद्धत आहे ती पद्धत तुम्हाला पटलेली होती का. आपण बघितलंय की मनोज जरांगे हे गेल्या साधारण 1 ते 1.5 वर्षापासून आरक्षणाचा लढा देत आहेत. त्यांनी आतापर्यंत अनेक उपोषणं केलेली आहेत. त्याचबरोबर सरकारशी त्यांची अनेकदा बातचीत होत असते, अनेक सरकारचं शिष्टमंडळी त्यांना जाऊन भेटत असतं. पण मुळात त्यांचं हे जे उपोषण आहे किंवा ही जी एक मूव्हमेंट त्यांनी उभी केलेली आहे याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं असं विचारलं गेलं होतं. तर उपोषणाची पद्धत बरोबर आहे असं म्हणणारे 38% लोक होते. त्याचबरोबर वेगळी पद्धत चालली असती म्हणजे उपोषणाच्या व्यतिरिक्त किंवा उपोषणाला बसण्यापेक्षा दुसरी कुठल्या पद्धतीनेही तुम्ही आरक्षण मागू शकला असतात असं म्हणणारे 28% लोक आहेत. तर याच्याबाबत आमचं कुठलंही मत नाहीये असं म्हणणारे 34% लोक आहेत या सॅम्पल्समध्ये. याच्यानंतरचा जो प्रश्न आहे तो कुठला आहे, याचा पुढचा प्रश्नही आपण समजून घेऊयात. याच्या पुढच्या प्रश्नामध्ये असं सांगितलं गेलं की 10% आरक्षणाबद्दल तुम्हाला माहिती आहे का. आपल्याला माहिती आहे की जेव्हा मनोज जरांगे हे मुंबईच्या दिशेनं मोर्चा घेऊन निघालेले होते त्यावेळेला सरकारने त्याच्यानंतर 10% मराठा आरक्षण जे आहे ते नोकऱ्यांमध्ये आणि शिक्षणामध्ये दिलेलं होतं. हे 10% आरक्षणाबद्दल तुम्हाला नेमकं माहिती आहे का असं जेव्हा या लोकांना विचारलं गेलं त्याच्यामध्ये याच्यातही 2 कॅटेगरी त्यांनी केलेल्या आहेत त्याही आपण समजून घेऊयात. की आम्हाला हा कायदा माहिती आहे म्हणजे हा लॉ जो आहे तो आम्हाला माहिती आहे असं म्हणणारे
सगळे म्हणजे याच्यातले एकूण याला 2 भागांमध्ये केलं गेलं की याच्यातले या सॅम्पल्स मधले जे मराठा मतदार आहेत त्यांची टक्केवारी वेगळ्या पद्धतीने काढली गेली आहे आणि सगळ्यांची एकूण टक्केवारी जी आहे ती वेगळ्या पद्धतीने काढली गेली आहे. तर आम्हाला कायदा माहिती आहे असं म्हणणारे 42% लोक आहेत, कायदा माहिती नाही असं म्हणणारे 29% लोक आहेत, खात्री नाही असं म्हणणारे 18% लोक आहेत आणि आमचं याच्याबद्दल काही मत नाही असं म्हणणारे 11% लोक आहेत, जे सगळ्यातनं म्हणजे सगळ्यांची जी टक्केवारी काढलेली आहे त्याच्यामध्ये. मराठा मतदारांमध्ये याची काय टक्केवारी आहे तेही आपण बघूयात. कायदा आम्हाला माहिती आहे असं म्हणणारे 58% लोक आहेत मराठा मतदारांमध्ये. आम्हाला कायदा माहितीच नाही असं म्हणणारे 22% लोक आहेत. आम्हाला त्याबद्दल खात्रीशीर पद्धतीने आम्हाला माहिती नाही आहेत असं म्हणणारे 13% लोक आहेत आणि आमचं याच्याबद्दल कुठलंही मत नाही असं म्हणणारे 7% लोक आहेत. याच्यात एक गोष्ट खूप इंटरेस्टिंग आहे की हा कायदा जो आहे तो बऱ्यापैकी म्हणजे सगळी जी कॅटेगरी आहे त्याच्यातही साधारण 40 ते 42% लोकांना याच्याबद्दल माहिती आहे आणि मराठा मतदारांमध्ये साधारण 60% आपण बघतोय की म्हणजे 58 म्हणजे 60% साधारण लोकांना या कायद्याबद्दल माहिती आहे. मात्र माहिती नसणारे ही 22% हे मराठा मतदारच आहेत. त्याच्यामुळे कुठेतरी या 10% जे आरक्षण सरकारकडनं देण्यात आलेलं आहे त्याच्याबद्दल मराठा मतदारांमध्येही आणखीन जनजागृती होणं अपेक्षित आहे का असा प्रश्नही याच्यातनं उपस्थित होतो. याच्यानंतर शेवटचा जो प्रश्न विचारण्यात आलेला होता किंवा जी शेवटची कॅटेगरी होती याच्यामधले ती पुढची कॅटेगरी काय आहे तेही आपण एकदा बघूयात. आरक्षणाची गरज आहे का? आता हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे समाजामध्ये. या मराठा आरक्षणाबद्दल विविध समाजाकडनं वेगवेगळ्या गोष्टी त्यांच्या वेगवेगळ्या भूमिका ज्या आहेत त्या मांडल्या जातात. आपण बघितलेलं होतं की ओबीसी समाजानेही असं म्हटलेलं होतं की मराठ्यांना कुणबीमधनं म्हणजे जी मुळात मनोज जरांगेंची मागणी आहे की कुणबीमधनं मराठ्यांना आरक्षण मिळावं ते त्यांना दिलं जाऊ नये, ओबीसीला धक्का लागता कामा नये. त्याचबरोबर नंतर आपण बघितलं होतं की आदिवासी आणि धनगर समाजामध्येही अशीच प्रकारचं जे आरक्षणाचा मुद्दा आहे तो उठलेला होता. मात्र मराठा आरक्षणाबाबत स्पेसिफिकली काय म्हटलं गेलंय याच्यामध्ये 3 कॅटेगरी त्यांनी करण्यात आलेल्या आहेत. याच्यामध्येही मराठा समाज आणि सगळे अशा 2 कॅटेगरी आहेत. सगळ्यांमध्ये म्हणजे सगळे लोक काय म्हटलेले आहेत त्याची आकडेवारी काय आहे की मराठा आरक्षणाची खूप गरज आहे असं म्हणणारे 39% लोक आहेत. मराठा आरक्षणाची गरज आहे असं म्हणणारे 44% लोक आहेत. तर मराठा आरक्षणाची गरज नाही असं म्हणणारे 11% लोक आहेत. आता याच्यातलेच म्हणजे याच सॅम्पल इंटरव्ह्यूज जे केलेले होते त्याच्यातले जे मराठा मतदार आहेत त्यांचं काय म्हणणं आहे की मराठा आरक्षणाची खूप गरज आहे, मराठा आरक्षण हे मिळालंच पाहिजे असं म्हणणारे 58% लोक आहेत. गरज आहे, फक्त गरज आहे ज्यांना असं वाटतं असं म्हणणारे 35% लोक आहेत. तर मराठा आरक्षणाची गरज नाही असं म्हणणारे केवळ 4% लोक आहेत मराठा मतदारांमध्ये. म्हणजे मराठा समाजाचा कल याच्यामधनं खरं तर स्पष्ट होतो की मराठा समाजात प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की मनोज जरांगे जी मागणी करतायत कुणबीतनं मराठ्यांना आरक्षण मिळावं ही जी मागणी करतायत ही मागणी मान्य झालीच पाहिजे आणि मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे मराठा समाजाला असं आपल्याला या आकडेवारीतनं स्पष्ट होतं. याच्यामध्ये हे जे लोक जे निवडले गेलेले होते, ज्या लोकांची निवड करण्यात आलेली होती त्यांची निवड करताना तीही अशा पद्धतीनं केली जाते की ते सगळ्या समाजाचं प्रतिनिधित्व करू शकतील, सगळ्या समाजाचं रेप्रेझेंटेशन हे त्यांच्यातनं होईल, सगळ्या बाजूनं विचार करून ते बोलतील अशा पद्धतीनं निवड जी आहे ती केली जाते. याच्यामध्ये विविध कॅटेगरीज असतात. मात्र ही शेवटची स्लाइड जी आपण बघितली याच्यात आपण फक्त 2 कॅटेगरीजच सध्या इथं घेतलेल्या आहेत, सगळे आणि मराठा. मात्र याच्यामध्ये कुणबी लोकांना काय वाटतं म्हणजे कुणबी समाजाचं काय मत आहे, ओबीसी समाजाचं काय मत आहे, अशा विविध लोकांना या सगळ्याबद्दल काय वाटतं त्याची ही आकडेवारी याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. मात्र सध्यासाठी तरी आपण फक्त मराठा आणि सगळे ही जी कॅटेगरीज आहेत त्या घेतलेल्या आहेत. तुम्हाला जर इतर कॅटेगरीज बद्दल वाचायचं असेल तर तुम्ही द हिंदू या पेपरमध्ये जाऊन त्याबद्दल सविस्तर वाचू शकता. मात्र त्याच्या आधी आपल्याला हे जसं मी म्हणत होते की मराठा आरक्षण मिळावं हा कल जो आहे तो कुठेतरी या सर्वेमधनं स्पष्ट होतो. जनमत काय आहे ते याच्यातनं स्पष्ट होतं. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? तुम्हाला मनोज जरांगेंबद्दल काय वाटतं? त्यांनी हा जो लढा उभा केला आहे त्याच्यासाठी त्यांना निवडणुकीत उतरणं हे गरजेचं आहे का? त्यांनी आता निवडणूक लढायची हे साधारण ते याच्यावरती ठामच आहेत. मात्र कुठे कुठे त्यांनी उमेदवार द्यायला पाहिजे या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. हा सर्वे तुम्हाला पटलाय का? या सर्वेबद्दल तुमचं काय मत आहे तेही आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि असेच व्हिडिओज बघण्यासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.